वादळवाराची शक्यता वर्तवली गेली आहे, त्यासाठी काही आयोजन केलं नाही. यापूर्वीच ज्यावेळी आचारसंहिता लागायच्या आधीच मदत पुनर्वसन विभागाच्या सेक्रेटरींबरोबर आमची बाकायदा चर्चा झाली, त्याच्यामध्ये निर्णय झाला आणि ज्या ज्या ठिकाणी असे प्रसंग लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जरी घडत असले, गारपीट झाली, वादळ आलं किंवा काही नुकसान होत असेल, तर त्या ठिकाणी कलेक्टरांना सर्वस्वी अधिकार आम्ही दिले. नुकसान झालं जिल्ह्यामध्ये, तर आपल्या जिल्ह्यात गारपीट झालेली आहे. आज मला संध्याकाळीच त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देवेंद्र भुयार म्हणून जे आमदार होते त्यांनीसुद्धा मला अकोल्यापासून यवतमाळ, अमरावती या परिसरामध्ये काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. मी ताबडतोब या बाबतीमध्ये सेक्रेटरींशी चर्चा केली आणि त्या जिल्हा अधिकाऱ्यांना देऊन जी गारपीट झाली असेल किंवा वादळ आलं असेल, वादळामुळे नुकसान झालेलं असेल, त्या बाबतीमध्ये कलेक्टरांना सूचना देऊन त्याची दखल घेण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. संघाला तातडीची या ठिकाणी बैठक बोलावण्यात आलेली होती. नक्की काय विषय झाले, काय नाही, काय असतं की उमेदवाराचा अर्ज कधी भरायचा आहे, प्रचाराची यंत्रणा कशी लागली पाहिजे, तिन्ही पक्षांचं समन्वय तालुक्याच्या स्तरावरती कसं झालं पाहिजे आणि तिन्ही पक्षांच्या किंवा महायुतीमध्ये जे जे काही घटक पक्ष असतील त्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये प्रचारामध्ये आपण सहभागी कसं करायचं या बाबतीमध्ये एक चर्चा झाली. नाराजीचा पण सूर होता. आपल्या काही कार्यकर्त्यांनी मधल्या काळात जाहीररित्या नाराजी आपल्या मेळाव्यात व्यक्त केली होती. स्वाभाविक आहे, नाराजीचा सूर हा कार्यकर्त्यांचा अधिकार असतो. त्या पक्षामध्ये त्या पक्षाच्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षा ज्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचलेल्या होत्या त्या ह्या महायुतीच्या नेत्यांच्या समोर आम्ही त्या मांडलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्याच माध्यमातून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही आपल्याला संघर्ष करायचा असेल किंवा एकत्र राहायचं असेल ते एकत्र राहण्याचं आश्वासन आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या ठिकाणी दिलं. राज ठाकरेंनी मनसेला आपल्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही कसं बघताय असं? खरं तर त्यांचा पाठिंबा यापूर्वीच होणार होता अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा होती. महायुतीची परत एकदा आणखी एक ताकद वाढलेली आहे, त्यामुळे त्यांचं स्वागत महायुतीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सुद्धा करू. खडसे पुन्हा एकदा भाजपकडे येत आहेत, तुम्ही कसं बघताय त्यांची? मलाही माध्यमांच्या मार्फत आत्तापर्यंत खडसे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा देऊन इकडे येत आहेत विधान परिषदेचा. त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे की ते जर का परत स्वग्रही जर का आले, महायुतीची ताकद वाढवली तर त्याची आनंदाची गोष्ट आहे. मधल्या काळामध्ये तुम्ही त्यांच्यावरती टीका केल्या होत्या, त्यांनी तुमच्यासोबत टीका केल्या होत्या, आता परत सोबत काम करणार आहेत. ते येणार आहेत ही बातमी आहे. आल्यानंतर पुढे काय करावं लागेल किंवा पुढे काय बोललं जाईल किंवा आमच्या मताशी ते सहमत आहेत का, त्याच्यानंतर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आमचे पूर्वी संबंध होते तसे ठेवायचा प्रयत्न करू. आत्ता ते येणार आहेत ह्या बातम्या आहेत. आधी तर भारतीय जनता पार्टीने त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्हाला स्वागत करण्याचा त्या ठिकाणी चान्स मिळणार आहे. मुळात भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत कधी करते, ते म्हणतात की दिल्लीला आम्ही प्रवेश घेणार, पण जिल्ह्याच्या स्तरावरती भारतीय जनता पार्टीने स्वागत केल्यानंतर ते काय बोलतात त्याच्यानंतर आमची सुद्धा त्यांच्याशी समन्वय असेल. तुम्हाला शंका वाटते या संदर्भात? मला शंका वाटण्याचं कारण नाही, पण स्वागत करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीवर आहे. दिल्लीतल्या लोकांनी स्वागत केल्यानंतर राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या लोकांनी स्वागत केलं तर आम्हालाही क्रम प्राप्त आहे की त्यांचं स्वागत करणं आणि त्यांच्याशी चांगला समन्वय करणं. मनसेने तो निर्णय घेतला आहे की बिनशर्त पाठिंबा देण्याचा, तुम्हाला असं वाटतं महायुतीला त्याचा फायदा होईल? महायुतीमध्ये ज्या ज्या पक्षांचा समावेश आहे, मुळात
आता भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना आधी होती, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांनी त्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा घेतला आणि एक वर्ग मनसेचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांना मानणारा आहे. तो जर का परत एकदा सपोर्ट महायुतीला जर का मिळाला तर त्याचा नक्की येणाऱ्या काळात फायदा होईल.